हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या छोट्याशा ज्या बॅग बनवणार आहोत ते नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर करून तयार करायचं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यात मी नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. या दोन बॅगे आहे. एक या आता जी बॅग बनवणार आहे त्याच्यासाठी आणि एक व्हिडिओ ती उद्याच्या बॅगसाठी. तर याचं पूर्ण जे माप आहे ते 16x14 इंच असं मी माप घेतलेलं आहे. आणि हा फक्त एक वन पीस आहे. आपण एकाच छोट्याशा पीसपासून खूप सुंदरची बॅग तयार करणार आहोत. तर मी या बॅगला काय काय लागणार आहे त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा, मी 14.5 इंचाची एक चेन घेतलेली आहे. चेन आपल्याला इथं वरती लावायची आहे. तर मी आधी सगळे तुम्हाला माप दाखवून देते. त्याच्यानंतर मी 2 हँडल घेतलेले आहे. तर हे जे हँडल आहे त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, म्हणजे थोडीशी मजबूतपणा यावी म्हणून त्याच्यामध्ये शॉपिंग बॅग टाकलेली होती. तर असं मी 22 इंचाची अशी एक हँडल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 3-3 इंचाचं माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे वरती आपण 3-3 इंचाचं माप घेऊन या ठिकाणी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. खूप साधी आणि सिंपलची ही छोटीशी पिशवी आहे. याच्यामध्ये तुम्ही असं काही सामान नेऊ शकता. जेव्हा कोणी मंदिरात जात असेल तर छोटं मोठं जे सामान लागतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. खूप अतिशय सोपी आणि सुंदर ही पिशवी आहे. आणि आजकाल ही पिशवीची खूप मोठी डिमांड चालू आहे. खूप ठिकाणी ह्याच पिशव्या विकत आहे. तर मे बी त्याच पिशवीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर बघा, इथे हँडल आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर मी पिनं लावून घेतले आणि इथे सरळपैकी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. तर बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज पीस होता. सेरिकॉल याचा ब्लाऊज पीस आहेरू साडीवर बघा ते ब्लाऊज पीस भेटत असतात, तो पीस आहे. तर त्या पीसचा वापर करायचा आहे. तर बघा, ही 14.5 इंचाची मी चेन घेतलेली होती. आणि ही चेन ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी अशी उलटी ठेवायची आहे. आणि उलटी ठेवून या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही सरळ अशी शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर याला पलटी करून व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच मारायचं आहे. तर मी दोन्हीही साईडला चेन अशी जोडून घेईल आणि सरळ करून फक्त टॉप स्टिच करून घेईल. तर बघा, इथे टॉप स्टिच झालेलं आहे. दोन्हीही साईडने मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा, दिसायला असं दिसतं, पण जेव्हा एकदा पूर्ण बॅग बनवून झाली तर परफेक्ट अशी बॅग बनते. त्याच्यानंतर याला आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. बघा, आपली चेन जोडून झाल्यानंतर याचं आपण मध्य करून घेऊया. आणि मध्य केल्यानंतर आपलं जी खालचे जे शेवटचं जे सेंटर असतं या ठिकाणी 2-2 इंचाचे आपल्याला बॉक्स बनवायचे आहे. बघा, ही छोटी पिशवी आहे. तुम्ही 1 इंचाचा बी, 1.5 इंचाचा बी किंवा 2 इंचाचाही बॉक्स बनवू शकतात. तर बघा, मी इथे ही पिशवीला म्हणजे या बॅगला मी 2 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर दोन्हीही साईडने आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे आहे आणि ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवल्यानुसार तुम्ही तसंच करा. आणि खूप सुंदर अतिशय सोपी पद्धतीमध्ये ही बॅग तयार करून भेटते. आणि आजकाल ही बॅगचे जे रेट आहे ते इथे आमच्या गावाकडे 70 रुपये चालू आहे. तुमच्याकडे किती चालू आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघा, या साईडला आपल्याला ठेवून याला कट करायचं आहे. बघा, जे नवीन साड्या येत असतात त्याच्यामध्ये जो फॉर्म सीट असतो त्याचा वापर करून आपण खूप भन्नाट अशी ही बॅग तयार केलेली आहे. तर बघा, दोन्हीही साईडने मी कट मारून घेतलं. कट मारल्यानंतर अशी ही पिशवीचा आकार दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचा आहे. तर बघा, रनर ॲड करताना हे दोन्हीही सरळ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मग रनर ॲड करायचं आहे. तर बघा, माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर होतं बॅगिंगचं आणि हे रनर मी ॲड करून घेतलेलं आहे. तर बघा, इथे आपलं रनर ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा, सरळ करताना खूप जणांची चेन निसटून जाते. तर काय करायचं, रनर ॲड केल्यानंतर या ठिकाणी ना साईडला जे आहे तिथे तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे रनर निघणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या दोन्हीही साईडला आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. आणि हे कॉर्नर असे पकडून या ठिकाणी ही शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही आणि शिलाई मारल्यानंतर माझ्याकडे शॉपिंग बॅग होत्या, त्याचे काही तुकडे भरपूर आहे माझ्याकडे, तर त्याची मी ही पायपिंग करून घेतली आहे. तर बघा, दोन्हीही साईडला पायपिंग मी करून घेतलेलं आहे. वाटलंच या ठिकाणीही तुम्ही पायपिंग करू शकतात. तर बघा, मी पायपिंग झाल्यानंतर याचं फायनल लुक दाखवते या बॅगचं. अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही बॅग आपली तयार झालेली आहे. बघा, जे ब्लाऊज पीस तुम्ही वापरत नाही, फेकून देतात, या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी पडलेले असतात,
त्याच ब्लाऊज पीसचा वापर करून आपण सुंदर अशी भन्नाट अशी छोटीशी मिनी बॅग तयार केलेली आहे। कुठे बघा आपण जात असतो त्या ठिकाणी आपण ही पिशवी या बॅग घेऊन जाऊ शकतात आणि खूप सुंदर आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटू अशा छान छान व्हिडिओबरोबर। जय हिंद आणि जय भारत। आणि अजून एकदा सांगते की अशीच एक पिशवी अशीच याच डिझाईनमध्ये फक्त वेगळ्या स्टाईलमध्ये मी घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तो बघायला विसरू नका। आणि ही खूप साधी सिंपलशी बॅग मी तयार केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सपोर्ट करायला विसरू नका। बाय बाय।